नमस्कार मित्रांनो. बऱ्याचशा वाचकांना वाचनाची आवड असते, परंतु वाचायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांचं वाचायचं राहून जातं. म्हणून त्यांचा विचार करून आम्ही आमची कथा ऑडिओ स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा निर्णय घेतला. आणि ती कथा आज आम्ही आपल्यासमोर ऑडिओ स्वरूपात मांडत आहोत. चला तर मग बघूया. वांझोटी. नुकतीच देवकीनं वयाची 35 ओलांडली होती. लहान भाऊ बहिणीचं लग्न, मायबापाचं आजारपण, 7 माणसांच्या परिवाराचं रोजचं खाणं पिणं, सगळी जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिनं अजून लग्न केलं नव्हतं. का कुणास ठाऊक शरीरानं ती एकदम क्रूध झाली होती. दोन्ही भाऊ आपापल्या बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले होते. जणू देवकीशी त्यांचा काही संबंधच नव्हता. दोन्ही बहिणीही आपल्या विश्वात अशा रमल्या की आपल्याला कोणी मोठी बहीण आहे याची त्यांना जाणच राहिली नव्हती. आई आणि बाबांनी एकाच दिवशी डोळे मिटल्याने ती एकाकी झाली होती. गावातल्या छोट्याशा घरात तिचं वास्तव्य होतं. दोन्ही भाऊ सासरच्या पैशावर गावात माडी बांधून राहत होते, पण बहिणीकडे बघायला त्यांना वेळ नव्हता. ती मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होती. का कुणास ठाऊक भावांना कुठून तिचा पुळका आला. त्यांनी तिच्यासाठी एक बिजवर शोधून आणला होता. कुठवर बिन लग्नाचं राहायचं म्हणून देवकीनं लग्न झालेलं नसतानाही त्याला सहज वरला होता. देवकी सासरी गेली, पण जास्त दिवस टिकू शकली नव्हती. अवघ्या 2 वर्षातच सासरच्या मंडळीने तिला तिच्या भावाकडे आणून सोडली होती. कारण काय, तर तिला मूलबाळ होणं शक्य नव्हतं. त्यांनी तिची तपासणी केली तर देवकीला गर्भाशयच नाही हे डॉक्टरी निदानात स्पष्ट झाले. सासूने पुऱ्या गावात अकांड तांडव केले. पहिली वांज तर वांज, दुसरी पण राण माझ्या मुलाच्या नशिबात वांझोटीत यावी का रे देवा. देवकीच्या अंतकरणाचा जळून जळून कोळसा झाला. काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबात विठ्ठला. म्हणून ती काही न बोलता गपगुमान माहेरी आली. इथं आता तिचं घरही उरलं नव्हतं आणि भावजही हाणून पाळून बोलू लागल्या होत्या. भावांनी घराच्या लालसेनेच तिला बिजवराच्या गळ्यात बांधली होती. तिचे लग्न होताच ते घर विकून तर मोकळे झाले होते. भावजयांनी वांझोटी वांझोटी म्हणून हिनवत 4-8 दिवसात तिला घराबाहेर काढली. आता ती एक छोटीशी झोपडी बांधून गावाच्या एका कोपऱ्यात राहू लागली. जमेल ते काम करायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा, हे काम तिनं परत सुरू केलं. लग्ना अगोदरही असंच होतं, पण आता तिच्यावर वांझोटीचं एक नवं लेबल लागलं होतं. देवकीचा त्याग काय होता आणि कसा होता कुणालाच माहीत नव्हता. तिच्या त्यागाची कहाणी तिच्या आईवडिलांच्या तिच्यासोबत जळून खाक झाली होती. आता देवकी वांझोटी या नावानेच ओळखली जाऊ लागली. सुरुवातीला विरोध करू पाहिला, पण मग काम मिळणार नाही या धास्तीनं ती गप्प बसायची. देवकीला आता गावातील लहान सहान पोरं पण याच नावाने हाक मारायची. प्रत्येक हाक तिच्या काळजावर घणाघाती प्रहार करायची. हे तिच्या चेहऱ्यावर सहज लक्षात यायचं. तिला या गोष्टीचा इतका त्रास का होत असावा हा प्रश्न मला नेहमी करायचा, पण तिला विचारायचं धाडस कधी झालंच नाही. मी मात्र तिला नेहमी देवका अक्काच म्हणायचो. शेतावर काही काम असलं की ती यायची. आमच्या घरी आई काळजीनं तिची विचारपूस करायची, पण आजी आईवर डाफरायची. का त्या वांझोटीला जास्त लाडावते ग म्हणून ओरडायची. पण आई जमेल ती मदत करून तिला मागच्या दाराने लवकर घालवून द्यायची. आई म्हणायची, देवका अगं तू पूर्वी जशी शहरात जाऊन नोकरी करायची ना या भावा बहिणीसारखी, तशी आता पण जा आणि स्वतःचं आयुष्य जग बाई. पूर्वी तू 7-8 महिने बाहेर राहायची, शहरात बऱ्यापैकी काम करीत चिक्कार पैसा कमवायची. तेच बरं होतं आणि त्यातूनच तर तू या 4ही पोरांचं लग्न केलं ना. मायबापाची जीवनभर सेवा केलीस, मग असंच एकदा जग स्वतःसाठी. आई तिच्या बोलायसाठी बोलायची,
पण का कुणास ठाऊक तिचे डोळे डबडब भरून येईल आणि ती न बोलताच तिथून निघून जाईल. मी अभ्यास करताना त्यांचा हा प्रकार बघायचो, पण समजायचं मात्र काहीच नाही. आता तिच्या नशिबी हेच असावं म्हणून मीही गप्प बसायचो. मनात असूनही तिच्या भावांना काही बोलता येत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. मी CA करून एका बलाढ्य व्यापाऱ्याकडे नोकरी पत्करली होती. त्याचे सारे व्यवहार मीच पाहत असल्याने त्यांच्यात आणि माझ्यात इतर कामगारांपेक्षा जास्त जवळीक होती. आमच्या मालकाचा एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. दिसायला खूप सुंदर, तेजस्वी. तोही शाळेतून आला म्हणजे माझ्याजवळ असायचा. आई विना पोत मला मामा मामा म्हणून बोलायचा. मलाही तो खूप आवडायचा. मी एकदा मालकांना विचारलं होतं, साहेब, प्रश्न खाजगी आहे, पण राहवत नाही म्हणून विचारतो. बाईसाहेब कशा आणि कधी गेल्यात हो? मालक म्हणाले, अरे झाली 3-4 वर्षे. त्याने संक्षिप्त उत्तर दिलं. मग तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं? अरे सावत्र आई ते सावत्रच. या लेकराचं काय होणार या भीतीने नाही केलं लग्न. आणि थोडं बोलून विषय क्लोज व्हायचा. माझ्या मनात बऱ्याचदा देवकाकाचा विषय यायचा, पण कुठे ती गावाची गरीब बाई आणि कुठे हे बडेशेठ, म्हणून मी विचार झटकून कामाला लागायचो. एक दिवस कामावर गेल्या गेल्या साहेबांनी मला सरळ घरीच बोलावलं. ते खूपच अस्वस्थ वाटत होते. त्यांचा मुलगा निरंतर रडत होता. मी विचारले, काय झालं बा? तू काहीच बोलला नाही. मी खूप लाडीगोडी केली, पण काही फायदा झाला नाही. शेवटी मी साहेबांनाच विचारले, तर कळलं हा आज आईसाठी हट्ट करतो. काही करता समजत नाही. आता तूच सांग वैभवा, अशी याच्यावर माया करावी अशी आई कुठून बरं मिळेल? साहेबांचं वय 40-45च्या घरातलं. त्यांना सहज मुलगी मिळाली असती, पण प्रत्येकीच्या डोळा त्यांच्याही संपत्तीवर राहिला असता आणि त्यांना मुलासाठी आई होती. बायका तर ते कितीही करू शकले असते. आज मी चांगली वेळ साधली आणि देवका अक्काचा विषय त्यांना सांगितला व ती तुमच्या बाळासाठी योग्य आई होऊ शकेल हेही सांगितले. त्यावर ते म्हणाले, देवका अजूनही अविवाहित आहे? मी दचकलो. म्हणजे तुम्ही तिला ओळखता का? मी प्रश्न केला. त्यावर त्यांनी जे सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसेना. वैभव, लग्नाला 5 वर्ष लोटली होती, तरी घरात पाळणा हलत नव्हता. त्यामुळे तुझी मालकीण नेहमी दुःखी राहायची. नवस केले, उपासतापास केले, पण काही उपयोग झाला नव्हता. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तेव्हा कळलं की ती आयुष्य होऊ शकत नाही. त्यामुळे ती अधिकच खचली होती. बऱ्याचदा तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण वाचली. शेवटी मीही एक दत्तपुत्र घ्यायचा विचार ठरवला, पण तिला माझा मुलगा हवा होता आणि त्यासाठी मला दुसरं लग्न करावं लागणार होतं. पण तिला सवतही मान्य नव्हती. मी मित्रांजवळ माझी समस्या मांडली, पण कुणालाच काही कळेना मला काय उत्तर द्यावं. पण एके दिवशी कुणालाही काही न सांगण्याच्या अटीवर एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली. ती म्हणजे बाळोत्री गर्भाशय, सेरोवेट मदर. त्याच्याकडे तो पर्याय उपलब्ध होता, कारण त्याने स्वतःही तो पर्याय वापरला होता आणि त्याच्या आधी त्या स्त्रीने 4 मुलांना याच प्रकारे जन्म दिला होता. त्याच्या मोबदल्यात ती मोठी रक्कम वसूल करत होती. यामागे तिचा काय हेतू होता सांगता येत नव्हता, पण ती पैसे घेऊन कायमची निघून जायची, ती पुन्हा परत न येण्यासाठी. त्या मित्राकडवी मी त्या स्त्रीशी संपर्क केला. पत्नीला हा प्रकार सांगितला तर ती सहज तयार झाली आणि आम्ही तशी प्रक्रिया केली. पण आमचं नशीब खोटं असावं. तिला 7व्या महिन्यातच वेदना सुरू झाल्या. माझी पत्नी परत खचली. डॉक्टरांनी सांगितले, हिच्या गर्भाशयात कॉम्प्लिकेशन आहेत. हिचा गर्भ आत्ताच काढून टाकावा लागेल किंवा डिलिव्हरीनंतर हिचं गर्भाशय तरी
तरच वाचेल, अन्यथा नाही. आम्ही गर्भ काढण्याची परवानगी दिली. तिच्यासोबत झालेले डील तिथेच संपवून आम्ही घरी आलो. कारण आम्हाला आईबाप होऊन कुणाचा आई पण देणारा गर्भाशय काढून घ्यायचं नव्हतं. तिला आम्ही भरपूर पैसा दिला होता. तोही परत देऊ नको असं सांगून निघून आलो होतो. पण 2 महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही या आणि लवकरच तुमच्या बाळाला जन्म होणार आहे, त्याला घेऊन जा. सुरुवातीला काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळलं नाही. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दिसलं की ती स्त्री प्रसवपीडा देत होती. डॉक्टरांचा सल्ला न मानता तिनं बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं. त्यामागे तिचा दुहेरी हेतू होता. पहिला, आपल्या डीलशी प्रामाणिक राहणे आणि दुसरा, भ्रूण हत्या होऊ न देणे. आणि या हेतूमुळे तिनं आपलं गर्भाशय गमावलं होतं. आणि आम्हाला तिनं हे बाळ दिलं आणि चालती झाली. पुढे आमची सौभाग्यवती पण चालती झाली. पुढे तिचं काय झालं मला माहीत नव्हतं. श्रीमती गेली तेव्हा एक आई म्हणून तीच याच्यासाठी आई मला योग्य वाटत होती. तिचा शोधही घेतला, पण तेव्हा कळलं होतं तिचं नुकतंच लग्न झालं म्हणून. मी तो विषय संपवून पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नाही तर तू सांगतोय ती देवकीच आहे. माझ्या डोळ्यात भराभरा अश्रू गोळा झाले. ते आनंदाचे होते की दुःखाचे साहेबांना कळले नाही. पण माझ्यासाठी ते दोन्ही गोष्टींचे होते. दुःखाचे यासाठी की ह्या स्त्रीने इतका त्याग करूनही हिला सदैव अवहेलनाच मिळाली. आणि सुखाचे यासाठी की 5 मुलांना जन्म देणारी देवका अक्का वांझोटी नव्हतीच. धन्यवाद. आपल्याला जर आमची ही ऑडिओ स्टोरी आवडली असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा भाग आपल्याला सर्वात अगोदर ऐकायला मिळेल. धन्यवाद.